स्पष्ट नाही. ये इकडे, इकडे आहे पुढे. सनाज देगी खोल, सनाज देगी खोल. होना ठेवून टाक, व्हिडिओ चालू आहे. बॉक्स साऊंड. माव कुठे आहे आमची? हे देऊ का ठेवून मग? माव कुठे आहेस? कुठे चाललीस? कुठे चालली बाई मग? माव कुठे चालली? श्री, श्री कुठे चालला? श्री कोकण. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच मी आणि माझं काम मोनाली ब्लॉगमध्ये. तर आता माझी माऊ आहे ना, एडिटिंग करताना माझी माऊ आहे ना आता खेळती गाडी, त्यामुळे त्या गाडीचा आवाज येतोय. तर जरासा आहे ना थोडा इग्नोर करा. आणि चला व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आम्ही चाललो होतो कोल्हापूरला काही कामानिमित्त, आणि CNG भरायचं होतं, त्यामुळे आम्ही ना गाडी लावलेली आणि तिथं शेजारच हॉटेल होतं. म्हटलं चला नाश्ता करूयात, कारण पहाटे आम्ही, तुम्ही जसं व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला पाहिलं की आम्ही रात्री 3:30 वाजता निघालो होतो. त्यामुळं जरा नाही का एवढं लवकर निघालो आहे, त्यामुळं भूक पण सगळ्यांना लागली होती, सगळ्यांना फ्रेश पण व्हायचं होतं. त्यामुळं म्हटलं की चला आता तिकडं गाडी पण CNG पण भरायला होईल आणि इकडं आम्ही जेवण वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे पण करू. आता आमच्याकडं बाळ थोडंसं रडत होतं, कारण एवढा लांबचा प्रवास आहे ना, तर त्याला जरा छोटा आहे ना तो, त्यामुळे जरासा किरकिर करतच होता. आणि माझ्या माऊ निवांत होती, तिचं काय मला टेन्शन नव्हतं, पण आमच्या बेबीचं जरासं टेन्शन होतं, कारण तो सारखा रडत होता आणि त्याला सवय नाही आहे ना एवढ्या प्रवासाची, एवढ्या लांबच्या ट्रॅव्हलची, त्यामुळं. आणि हिचं काय झाड उपटायचं चाललंय फांद्या. तर आम्ही पोचलो होतो कोल्हापूरमध्ये 12 वाजता. जर्नी तर खूपच भयानक झाली होती आमची, म्हणजे सगळेच वैतागलेले होते, कारण पहाटे सकाळी उठले होते ना लवकर, त्यामुळं. आता आम्ही पोचल्यावरती मयूर आणि घरामध्ये आम्ही मयूरच्या बहिणीच्या घरी होतो. तर मस्त सगळ्यांबरोबर गप्पा गोष्टी झाल्या आणि जेवण वगैरे केलं, आणि सगळं म्हणजे पप्पा तिथं झोपलेलेच होते जेवण वगैरे करून, कारण एवढ्या लांबचा प्रवास म्हटल्यावरती. आणि मला लगेचच यायचं होतं संध्याकाळी पुण्याला, कारण मला जायचं होतं वास्तुशांतीला. आमच्या तिथलीच एक जणांची पूजा होती, तर तिकडे जायचं होतं. त्यामुळे आम्ही रात्रीच आहे ना 1 वाजता पोहोचलेलो पुण्यामध्ये, आणि त्यांना म्हटलं की आम्हाला काही करून पुण्यातच उतराव. मग त्यांनी काही घराच्या शेजारीच आम्हाला उतरवलेलं, आणि मग मला ट्रेनला घ्यायचं होतं गिफ्ट वगैरे. आणि सकाळपासून काय मला ब्लॉग घ्यायला जमलं नाही, कारण लय थकल्यासारखं झालं होतं. त्यामुळे मी दुपारी नाही का ब्लॉगला सुरुवात केली, गिफ्ट वगैरे घेतलं. आता काय घ्यायचं काय कळतच नव्हतं, मग एक गिफ्ट घेतलं, पॅकिंग केलं मस्त. आणि संध्याकाळी मयूर आल्यावरती, तो कामाला गेला होता, त्यामुळं मग संध्याकाळी मग 4 वाजता आल्यावरती मस्त आम्ही छान रेडी झालेलो. मस्त मी साडी वगैरे केली होती, आणि मावनी स्कर्ट टॉप घातला होता, खूप छान दिसत होतं. आणि आमची मस्ती चालू होती एकमेकींना असं छेडायचं. तर असं एकमेकींना आमची मस्ती अशी दिवसभर चालूच असते काही ना काही. तर
मस्त आम्ही रेडी झालो होतो आणि छान साडी पण मला खूप छान दिसत होती. एकदम सिम्पलच असं हे केलेलं होतं मी, जास्त काही नट्टापट्टा मी केला नव्हता. तर मयूर पण तिकडं रेडी होत होता आणि चला आता निघतो आम्ही, कारण बराच उशीर नाही म्हणतात आम्हाला बराच उशीर झालेला. तर आणि आम्हाला आहे ना मॅप लावून जायचं होतं आणि मॅप माझ्या हातात होता म्हटलं ते रस्ता आम्ही हमखास चुकणारच, त्यामुळं काही विषयच नाही. मॅप माझ्याकडे असला ना तर मी सतत चुकतच असते. त्यामुळे मी म्हटलं की जरा लवकर जाऊयात. आणि तिथं पोचल्यावरती पूजा एवढी छान मांडलेली ना, तर खूपच मस्त पूजा मांडलेली आणि छान वाटलेलं मला, कारण त्यांनी खूप वर्ष वाट पाहिली होती ह्या घरासाठी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं. तर सगळ्यांचं वगैरे जेवण चालूच होतं, तर आम्ही पण गिफ्ट वगैरे दिलं आणि मस्त जेवण वगैरे केलं. आणि आम्हाला रिटर्न गिफ्टसुद्धा मिळालेलं. तर आता काय मिळाले आता त्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच होती. म्हटलं घरी जाऊन बघूयात. तर रिटर्न गिफ्टमध्ये होते डबे आणि छान डबे होते, क्वालिटी पण छान होती. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. तर आवडल्यास लाईक